नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं गावाकडच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी कसं आहे, सध्या आहे ना तुम्हाला वाटेल की शिमगोत्सव कोकणात संपला, असं नाही आहे। पावसामध्ये पहिल्या पावसामध्ये उगवलेली रानभाजीचा नैवेद्य दाखवून काही गावांमध्ये पालखी नंतरच देवळामध्ये प्रस्थान करते, तोपर्यंत त्यांचा शिमगोत्सव सुरू असतो। अशी बरीच गावं आहेत कोकणात, कधीतरी आपण पुढच्या वर्षी नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवू। मंडळी आज आहे ना आमच्या इकडे कडवई गावामध्ये ओकटेवाडीमध्ये शिंपणोत्सव आहे आणि आज आहे ना सोनालीची ताई आहे, म्हणजे आमच्या बायची मावशी, विहाची मावशी। तर त्यांच्याकडे आम्हाला इन्व्हिटेशन आहे की निमंत्रण आहे की बाबा शिमगोत्सवाला या, पालखी घरी येते, शिंपणोत्सवाला या, शिंपणं असतं तिथे। तर आता विहाला घेऊन आणि सोनालीला घेऊन मी जातोय। चला, विहा आमची तयार झाली का? तयार झाली हो हो। चला, आमची सुमनताई आली आहे पत्रिका घेऊन, माझ्या मोठ्या आत्याची मुलगी। चला, बाय आमची पोचली आहे तिच्या मावशीकडे। चला मावशीकडे जाऊया आता पहिला। चला, आमची विहा फायनली मावशीकडे पोचली आहे। हे बघा, नाही येणार ती पहिल्यांदा, थोडा वेळ लागेल। चला बघा, हे आमचे साडू साहेब आहेत, नमस्कार। आमचे सासरेबा पण आलेत। पाणी घेतो, पाणी घेऊया। पान सुपारी तर मी काय खात नाही, पान फक्त खातो। मंडळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा दुपार होती। दुपार आल्याच्या नंतर मस्तपैकी पाहुणचार झाला, मस्तपैकी आपण वडे मटणावरती ताव मारला आणि ते आता परत एकदा रात्रीचं जेवण जेवून कडवई गावचं शिंपणोत्सव म्हणजे ओकटेवाडीमध्ये हा शिंपणोत्सव आहे शेवटचा, तो पाहण्यासाठी आम्ही निघालोय। सो आता आमच्या साडूंच्या मी घरी आलो होतो, लखन म्हणून आहेत कडवई ओकटेवाडीमध्ये, त्यांच्या घरी आलो होतो। सो आता सगळेच तयार झालेत मस्तपैकी आणि आता त्यांच्यासोबत मी देखील हे शिंपणोत्सव पाहायला जातोय। तर आमची विहा पण तयार झाली आहे, हे बघा, ही दीदी पण तयार झाली आहे, नेत्रा, हे बघा, ताई आहेत, सोनालीच्या मोठ्या ताई आहेत, त्या पण तयार झाल्यात, सगळेच फॅमिली तयार झाले। चला, तुम्ही नाही येत आहे? चला निघूया, सोनाली पण तयार झाली। चला चला मंडळी, आपण फायनली शिंपणोत्सव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येऊन पोचलो आहोत। जत्रा अशी फार अशी मोठी नाही, पण गावाकडच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। चला, आपण आहे ना थोडं शूज काढून आतमध्ये जाऊया। हे आपले दादा असतात प्रत्येक जत्रेमध्ये, हे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले भाग आहेत। कधी पण आलो कुठल्या जत्रेमध्ये, कुठल्या बैलगाडी शर्यतीमध्ये, याचं दुकान असतंच। आपल्या गावाकडचा खराखुरा माणूस, साधा सुद्धा एकदम, म्हणतात ना कुठलं छोटं दुकान असतं। कधी यांना कुठल्या जत्रेत, कुठल्या बाजारपेठेत भेटलात, त्यांच्याकडून काही खरेदी करा। महिन्यात आता सगळीच दुकानं लावता ना जवळजवळ। चला, भेटून छान वाटलं दादा। आता आपण यांच्याकडे थोडंसं बूट सोडूया आणि पुढे जाऊया। मंडळी, या पालखी नाचवण्यासाठी बघा किंवा शिंपणोत्सवासाठी काय जय्यत तयारी केली आहे। छानपैकी फुलांची रांगोळी वगैरे आहे। इकडे गावाकडचे जे पारंपरिक ढोल आहेत ते वाजवण्यासाठी तयार केले जात आहेत। पालखी इकडे आतमध्ये आहे, आपण पहिलं थोडंसं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर पालखी नाचवताना बघूया।
आणि हा शिपणोत्सव पाहण्यासाठी खास बदलापूरवरून आमचे मित्र आलेत. हे बघा यांचं गावच आहे, आम्ही हा आपला भाऊ आहे ओक्तेवाडीतला. नाव सांग. उदय ओक्ते. उदय ओक्ते आहेत, त्यांच्या बरोबर खास बदलापूरवरून आलेत. नाव काय साहेब? आकाश पाटील. आकाश पाटील साहेब आले थेट बदलापूरवरून. कसं वाटलं शिंपणोत्सव शिमगा? 2 वर्ष झाले येतोय. काय ना? अरे भेटून छान वाटलं. आमचे व्हिडिओ बघतो त्याच्यासाठी तुमचे आभार.